डिजिटल मार्केटिंगमध्ये इथं बसल्या बसल्या मी आफ्रिकेतल्या एखाद्या खेड्यामध्ये ऍड करायची म्हणली तरी एका क्लिकवर एका बटनवरती मला ते शक्य होतं. दुसरं, कधीही मॉडिफिकेशन करू शकतो. इट इज इझियर टू चेंज, स्टॉप, स्टार्ट, मॉडिफाय द कॅम्पेन. ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये मी होल्डिंग लावला आणि समजा त्याच्यावरचा नंबर चुकला, जे काही मी न्यूजपेपर होल्डिंग आणि ह्याला 5, 10, 20 लाख रुपये घातले, त्याच्यावरचा नंबर चुकला तर आज येणारे माझे 100, 150, 200 कॉल सगळे वाया जातील, चुकतील, रॉंग नंबर होतील. पण डिजिटल मार्केटिंगमध्ये एखादी गोष्ट चुकली, पटकन स्टॉप, पटकन मॉडिफाय, एक 10-15 मिनिटासाठी रिव्ह्यू आणि लगेच माझी ऍड चेंज होऊ शकते. सो होल्डिंग चुकलं, फ्लेक्स बदलायचा खर्च नाही, त्यासाठी जाणारे 2 दिवस वाया नाही. सो इमिजिएटली तुम्ही ऍक्शन घेऊ शकता. हा एक डिजिटलचा फायदा आहे. त्यानंतर 2 वे कम्युनिकेशन, कमेंट, लाईक, रिॲक्शन, लाईव्ह जाणं, या सगळ्यातून 2 वे कम्युनिकेशन होऊ शकतं. सो हा एक डिजिटल मार्केटिंगचा फार मोठा फायदा आहे. त्यानंतर पर्सनल ब्रँडिंग असेल, व्ह्युअर, फॅनबेस वाढवणं, कंटिन्युअसली एकदा फॅनबेस जमा झाला की तो कायमचा तुमचा एक व्ह्युअर होऊन जातो. तो सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेड्युलिंग. शेड्युलिंग म्हणजे काय, की मी आज सुट्टीवर जाणार आहे, मी एका कंपनीचा एम्प्लॉय आणि मला त्याच्या पोस्ट करायचे, पण मी सुट्टीवर जाणार आहे 4 दिवसासाठी, 8 दिवसासाठी, आणि मला दिवाळी, गणपती, दसऱ्याची पोस्ट करायची आहे, तर मी ते 8 दिवस आधी, 10 दिवस आधी शेड्यूल करून ठेवू शकतो. दिवसाला 10 पोस्ट वेगळ्या वेगळ्या 10 अकाउंटवर शेड्यूल करायचे, तर त्या मी करू शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टी डिजिटल मार्केटिंगमध्ये फार इझिली शक्य आहेत.